नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका कानडे आपल्या सर्वांचे या पवित्र, दिव्य आणि अत्यंत खास अशा व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आज मी तुम्हाला जी साधना सांगणार आहे ना, ती फक्त साधना नाही तर ती तुमच्या आयुष्याला बदलून टाकणारी एक गुप्त प्रक्रिया आहे. ही अशी साधना आहे की जर तुम्ही ती 7 दिवस प्रामाणिकपणे, श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने केली तर तुमची कोणतीही मनोकामना असो, कोणतीही इच्छा असो, नक्की पूर्ण होऊ शकते. मित्रांनो, थोडा विचार करा. आपण आयुष्यात किती इच्छा बाळगतो. पैसा, आरोग्य, नोकरी, प्रेम, यश, समाधान. पण त्या सगळ्या इच्छा पूर्ण का होत नाहीत? कारण आपल्याला योग्य वेळ, योग्य पद्धत आणि योग्य ऊर्जा माहीत नसते. यामुळे आपल्या त्या इच्छा पूर्ण होत नाहीत. आणि आज मी तुम्हाला हे तिन्ही सांगणार आहे. कोणती वेळ आहे? तर सर्वात आधी योग्य वेळ. मित्रांनो बघा, ही साधना तुम्हाला करायची आहे ब्रह्ममुहूर्तात. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? मित्रांनो, ब्रह्ममुहूर्त हा साधारणपणे पहाटेचा अत्यंत पवित्र काळ मानला जातो. तो साधारणतः सकाळी 3 ते 6 या वेळेत येतो. आणि मित्रांनो, प्राचीन शास्त्रानुसार बघा, रात्रीचे 4 भाग केले जातात. मित्रांनो, संध्याकाळी 6 ते 9 हा जो काळ आहे तो रुद्र काळ आहे. त्यानंतर रात्री 9 ते 12 हा काळ राक्षस काळ आहे. त्यानंतर रात्री 12 ते 3 हा गंधर्व काळ आहे. आणि पहाटे 3 ते 6 मनोहर काल आहे. हा जो मनोहर काल आहे हाच ब्रह्ममुहूर्ताचा काळ मानला जातो. मित्रांनो, या वेळेत वातावरण अत्यंत शांत असतं, शुद्ध असतं आणि ऊर्जा जी आहे ती पवित्र, संपन्न असते आणि हवेतील प्राणशक्ती यावेळी वाढलेली असते. मन आपलं स्थिर असतं आणि आत्मा आपला जागृत होण्याच्या स्थितीत असतो. तर यावेळी तुम्ही नक्की उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्ताचे आध्यात्मिक महत्त्व आपल्या जीवनात काय आहे ते सांगते. ब्रह्म म्हणजे ज्ञान आणि मुहूर्त म्हणजे वेळ. मित्रांनो, म्हणजेच ज्या वेळेत आपण ज्ञान, आत्मा आणि परमशक्तीशी जोडले जातो तो म्हणजे ब्रह्ममुहूर्त. असं मानलं जातं की या वेळेत देवतांची ऊर्जा पृथ्वीवर अधिक सक्रिय असते. आणि जर या वेळेत तुमची झोप आपोआप उघडली, आपोआप यावेळी तुम्हाला जाग आली, तर समजा दैवी शक्ती, जी दैवी शक्ती आहे ती तुम्हाला बोलावत आहे, तुम्हाला उठवत आहे, काहीतरी तुमचा उद्देश जे आहे ते पूर्ण करण्यासाठी. साध्या भाषेत सांगायचं झालं तर तो देवांचा काळ आहे. संपूर्ण सृष्टीतील सर्वात शुद्ध, शांत आणि ऊर्जायुक्त वेळ. हा काळ साधारणपणे पहाटे 4:24 ते 6 वाजेपर्यंत या वेळेत असतो. तर या वेळेत काय विशेष असतं बघा, तर या वेळेत वातावरणात प्राणवायूचं प्रमाण खूप जास्त असतं, मन पूर्ण शांत असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वातील सकारात्मक शक्ती आपल्या अगदी जवळ असते. म्हणूनच मित्रांनो, प्राचीन ऋषीमुनी, योगी, साधू सगळे या वेळेतच साधना करत असत. एक जुनी म्हण आहे मित्रांनो बघा, लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य, संपत्ती आणि बुद्धी लाभते. ही म्हण तुम्ही सुद्धा ऐकली असेल. जे लोक निसर्गाच्या लयीत जगतात त्यांना आयुष्यात खूप कमी संघर्ष करावा लागतो. पण आजच्या काळात काय झाले माहितीये, आपण रात्री उशिरापर्यंत झोपतो, मोबाईलवर वेळ घालवतो, सकाळी उशिरा उठतो, काही लोक तर रात्रभर काम करतात, बिझी असतात. म्हणूनच आजकाल आपल्याला ताणतणाव जाणवतो, आजार, चिंता हे सगळंच वाढलेलं आहे आपल्या आयुष्यात. पण इथे एक महत्त्वाची सूचना देते की ज्यांना रक्तदाब, बीपी, हृदयविकार किंवा श्वसनाशी संबंधित काही त्रास आहे त्यांनी ही साधना करू नये. कारण या प्रक्रियेत श्वास काही वेळ रोखावा लागतो, थांबून ठेवावा लागतो, जो त्यांच्या आरोग्यासाठी खूपच धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही ही प्रक्रिया आहे ती करू नका. आता आपण येऊया ही साधना कशी करायची आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगते. कृपया खूप लक्ष देऊन ऐका, कारण इथे जर चूक झाली तर पूर्ण साधनेचा तुम्हाला परिणाम मिळणार नाही. पहिली गोष्ट मित्रांनो, तुमची इच्छा, संकल्प. तुम्हाला एकच इच्छा इथे निवडायची आहे, एका वेळी फक्त एकच. आणि ती इच्छा खूप मोठ्या
वाक्यात नको, ती एक छोट स्पष्ट आणि एक सकारात्मक वाक्य असायला हवं, नकारात्मक वाक्य नाही. उदाहरणार्थ बघा, आणि मनात एकच तुम्हाला वाक्य पुन्हा पुन्हा म्हणायचं आहे. हे देवा, माझी ही इच्छा पूर्ण हो. माझं आरोग्य उत्तम आहे. माझ्या आयुष्यात आर्थिक समृद्धी येत आहे. जितका वेळ श्वास रोखू शकता तितका वेळ ही तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जी काही इच्छा आहे त्यावेळी तुम्हाला बोलायची आहे आणि ही इच्छा माझी पूर्ण होऊ दे असं तुम्हाला बोलायचं आहे. नंतर हळूहळू तोंडातून तुम्हाला श्वास बाहेर सोडायचा आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, वाक्य नेहमी सकारात्मक आणि वर्तमान काळात असायला पाहिजे. ते नकारात्मक असता कामा नये. दुसरी गोष्ट, जागा आणि आसन. मित्रांनो, या साधनेसाठी एक शांत, स्वच्छ आणि हवेशीर जागा तुम्हाला निवडायची आहे. जिथे शुद्ध हवा येते, जिथे कुणी तुम्हाला त्रास देणार नाही, कुणी अडथळा निर्माण करणार नाही आणि पूर्व दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे. पाठ सरळ करायची आहे, मान सरळ ठेवायची आहे, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे आहे आणि मूठ बंद करायची आहे. ओके, डोळे अलगद मिटायचे आहेत आणि 2 ते 3 मिनिटं फक्त तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित ठेवायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे. श्वास हळूहळू शांत आणि सामान्य होऊ द्यायचा आहे. ओके, आता तिसरी गोष्ट, मुख्य साधना प्रक्रिया सांगते. आता सुरू होते खरी साधना. नाकावाटे एक खोल दीर्घ श्वास घ्या. तो श्वास आत धरून ठेवा, रोखून ठेवा आणि त्या अवस्थेत तुमचा संकल्प मनात पुन्हा पुन्हा म्हणायचा आहे. जितका वेळ तुम्ही श्वास धरून ठेवू शकता तितक्या वेळा तो संकल्प तुम्हाला म्हणायचा आहे. यावेळी लक्ष कुठे ठेवायचं आहे, तर तुमच्या आज्ञा चक्रावर. ओके, या कपाळाच्या मधोमध 2 भुवयांच्या मधोमध तुम्ही लक्ष ठेवायचं आहे, जिथे आपण टिळा लावतो तिथे. ओके, जर तुमचा एखादा इष्टदेव असेल तर त्याचं ध्यान करा, नाहीतर एक तेजस्वी प्रकाश तिथे पाहण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. ओके, जेव्हा श्वास जास्त वेळ धरता येत नाही तेव्हा हळूहळू तोंडावाटे तो श्वास तुम्हाला बाहेर सोडायचा आहे असं, आणि पुन्हा ही प्रक्रिया सुरू करायची. ही संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला 11 मिनिटे करायची आहे आणि हे 7 दिवस सलग करायचं आहे. ओके, एकही दिवस तुम्हाला चुकवायचा नाही. जर मध्ये खंड पडला, मध्येच हे तुम्हाला जमलं नाही करायला, तर पुन्हा पहिल्या दिवसापासून सुरू करावं लागेल. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, यामागचं विज्ञान तुम्हाला मी सांगते. जेव्हा तुम्ही श्वास रोखता, जेव्हा थांबून ठेवता तेव्हा शरीरात एक प्रकारची इमर्जन्सी अवस्था निर्माण होते. त्यावेळी मनातील सगळे विखुरलेले विचार आहेत ते थांबतात आणि तुमचं पूर्ण लक्ष एका विचारावर केंद्रित होतं. तो विचार म्हणजे कोणता विचार? तुमचा संकल्प, इच्छा, तुमची जी काही मनोकामना आहे त्यावर, ते संकल्पावरती तो विचार थांबतो. आणि जेव्हा तो संकल्प वारंवार त्या स्थितीत केला जातो, बोलला जातो, तेव्हा तो तुमचा या अवचेतन मनात खोलवर तो विचार पोहोचतो, ती इच्छा तिथे पोहोचते. आणि एकदा अवचेतन मनाने तो स्वीकारला तर ते त्याला सत्यात उतरवण्यासाठी काम सुरू करतं. यालाच आपण आकर्षणाचा नियम म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. पण इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बघा, कधीही कोणाचं वाईट होईल अशी इच्छा इथे करू नका. नकारात्मक विचार ठेवून करू नका, कारण नकारात्मक विचारांची आग सर्वात आधी जिथे निर्माण होते तिथेच जळते. म्हणजेच तुमच्यावरच त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो. त्यासाठी फक्त सकारात्मक विचार ठेवून, सकारात्मक इच्छा ठेवून तुम्हाला करायचंय. म्हणून नेहमी चांगल्या, सकारात्मक आणि योग्य इच्छा तुम्हाला निवडायच्या आहेत. मित्रांनो, जर तुम्ही ही साधना पूर्ण श्रद्धेने, नियमाने आणि विश्वासाने केली तर मला पूर्ण विश्वास आहे तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. ही साधना फक्त सकारात्मक आणि आपल्या चांगल्या इच्छांसाठीच करायची आहे. इतरांना आपल्यामुळे काही नुकसान होईल किंवा अशा गोष्टींसाठी ही कधीही टेक्निक वापरू नका, नाहीतर त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील. तुमची जी काही चांगली इच्छा आहे त्यासाठी ही साधना तुम्हाला वापरायची आहे. मित्रांनो, जर तुम्ही खरंच तुमच्या आयुष्यात काही बदल घडवू इच्छित असाल
तर ही साधना नक्की करून पहा. खूप साधी सिंपल आहे. विश्व तुमचं ऐकायला तयार आहे. तुम्ही फक्त योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने मागा, त्याप्रमाणे तुम्हाला विश्व द्यायला तयार आहे. तर मित्रांनो, अगदी साधी सिंपल साधना आहे. फक्त सकाळी तुम्हाला कष्ट करायचे आहेत उठण्यासाठी. आपल्या आळसावर तुम्ही मात करा आणि ब्रह्ममुहूर्तात तुम्ही उठायचं आहे. 3 ते 6च्या कालावधीमध्ये तुम्हाला उठायचं आहे. फक्त 10 मिनिटे जे काही मी तुम्हाला साधना सांगितली आहे, ती साधना करायची आहे. ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी ही साधना करू नये. ज्यांना त्रास नाहीये त्यांनी नक्कीच यावेळी उठायचं आहे आणि हातपाय तोंड स्वच्छ धुवा. जमल्यास तुम्ही अंघोळ सुद्धा करून बसू शकता. हवेशीर जागेवरती एका ठिकाणी शांत बसा. दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवायचे, डोळे बंद करायचे, आपलं लक्ष आज्ञाचक्रावर ठेवायचं आहे आणि एक खोल श्वास घ्यायचा आहे. श्वास रोखून ठेवायचा आहे आणि तुम्हाला आतमध्ये मनामध्ये बोलायचं आहे की माझी ही अशी इच्छा आहे ती पूर्ण करा. तुम्हाला त्यावेळी इच्छा बोलायची, वारंवार ते तुम्हाला बोलत राहायचं आहे आणि तेव्हा तुमच्या ते अंतर्मनात जाणार आहे आणि ती जी क्रिया तुम्ही करणार आहात ती तुमची क्रिया सफल होणार आहे. तर अगदी साधी सोपी साधना आहे. नक्की करून बघा. फक्त कमीत कमी 7 दिवस करा. मग तुम्ही आपोआप तुम्हाला एक प्रकारे ते सवय लागून जाईल आणि तुम्ही कंटिन्यू 21 दिवस किंवा महिनाभर तुम्ही ती क्रिया करू शकता. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. मात्र चांगल्या कामासाठी ही जी साधना आहे ती करायची आहे. तुमची चांगली इच्छा नक्कीच पूर्ण युनिव्हर्स करणार आहे. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव आणि कमेंटमध्ये थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स 3 वेळा टाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.